कुणाची घरं वाहून गेली आहेत, कुणाची जनावरं वाहून गेली आहेत. एवढंच काय सरकार मायबाप, तर जिवंत हाडामासाची माणसं सुद्धा वाहून गेली आहेत. शेतकऱ्याचा संसार मोडून उघड्यावरती पडलाय, मात्र तरी आम्ही त्याला मदतीचा हात देण्याऐवजी आमचे पाहणी दौरे सुरू आहेत. खरंच शेतकऱ्याचं नुकसान झालंय का? त्याच्या सोयाबीनमध्ये पाणी आहे का? आणि खरंच शेतकऱ्याची जनावरं वाहून गेली आहेत का? याचे पाहणी दौरे सुरू आहेत. आता हे दौरे होणार आणि नंतर शेतकऱ्याला मदत मिळणार. आमच्या वावरात 2-4 गांजाची झाडं सापडली तर प्रशासन किती तत्परतेनं कारवाई करतं. शासकीय अधिकारी येतात, पोलीस अधिकारी येतात आणि 24 तासाच्या आत त्याचा निकाल लावला जातो. आज आमच्या सोयाबीनमध्ये पाणी आहे, आज आमच्या कापसात पाणी आहे, कोणी येणार आहे का नाही? शासन म्हणून, इथल्या विमा कंपन्यांचं सोडा, पण सरकार म्हणून शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं आम्ही राहणार आहेत का नाही? बरं, मदत दिली जाणार तर 8,000 रुपये हेक्टरी मदत. 50,000 रुपयाचा पगार असणाऱ्या अधिकाऱ्याला 30व्या दिवशी म्हणजे शेवटच्या महिन्याच्या अखेरच्या दिवशी त्यातला पगार काहीच शिल्लक राहत नाही. महिन्यात 50,000 रुपये त्याच्या संसारासाठी त्याला कमी पडतात. मग शेतकऱ्याच्या संसारासाठी वर्षभराला 8,000 रुपये कसे पुरणार आहेत? सरकार मायबाप, या सगळ्या गोष्टींवर विचार करा. शेतकरी अडचणीत आहे, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा.